जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 178, वार आहे शनिवार व तारीख 27 जून 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत आणि हे वाचन करीत असताना सुरुवातीला आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करीत असतो। तर त्याप्रमाणे आजही आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करून आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य:
हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल. अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील बद्ध लक्षण या 7व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ 20 या अंकानंतर नाना प्रकारींचे दोष या शब्दांनी 21वी ओवी सुरू होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. नाना प्रकारींचे दोष करिता वाटे परम संतोष, बाष्पळपणाचा हव्यास या नाव बद्ध, बहुकाम बहुक्रोध बहुगर्व बहुमत बहुद्वंद्व बहुखेद या नाव बद्ध, बहुदर्प बहुदंभ बहुविषय बहुलोभ बहुकर्कश बहुअशुभ या नाव बद्ध, बहुग्रामनी बहुमत्सर बहुअसूया तिरस्कार बहुपापी बहुविकार या नाव बद्ध, बहुअभिमान बहुताठा बहुअहंकार बहुपाठा बहुकुकर्माचा साठा या नाव बद्ध, बहुकापट्य वादविवाद बहुकुतर्क भेदाभेद बहुक्रूर कृपामंद या नाव बद्ध, बहुनिंदा बहुद्वेष बहुअधर्म बहुअभिलाष बहुप्रकारींचे दोष या नाव बद्ध, बहुभ्रष्ट अनाचार बहुनष्ट एकंकार बहुआनित्य अविचार या नाव बद्ध, बहुनिष्ठुर बहुघातकी बहुहत्यारा बहुपातकी कपिळ कुविद्या अनेकी या नाव बद्ध, बहुदुराशा बहुस्वार्थी बहुकलह बहुअनर्थी बहुडायिक दुर्मती या नाव बद्ध. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 11 या अंकाने क्षमा असावी. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 21 या अंकाने सुरू होते. अनेक तऱ्हेचे दोषाचरण करताना या शब्दांनी. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. अनेक तऱ्हेचे दोषाचरण करताना फार मजा वाटते आणि चावटपणा करण्याची हौस असते त्याचे नाव
बद्ध. काम, क्रोध, गर्व, मद, झगडा म्हणजे द्वंद्व, द्वेष, खेद, दर्प, दंभ, विषय, लोभ, कर्कशपणा, अवलक्षणे, गावगुंडपण, मत्सर, असूया म्हणजे नसते दोषारोप करण्याची बुद्धी हेवा, तिरस्कार, पाप, विकार व अभिमान. ताठा, अभिमान सूक्ष्म देहातला, ताठा स्थूळ शरीरातला, अहंकार, पांटे फोडणारा म्हणजे बडबड्या, दुष्कर्माचा साठा, कापट्य, वादविवाद, कुतर्क, भेदाभेद, क्रूरता, दयाहीनता, निर्दयता, निंदा, द्वेष, अधर्म, अभिलाष, अनेक प्रकारचे दोष, भ्रष्टपणा, अनाचार, नष्टपणा, एकंकार करणे, अनिती, अविचार हे दुर्गुण ज्याच्या जवळ पुष्कळ प्रमाणात आहे तो बद्ध. निष्ठुर, घातकी, हत्यारा, पातकी, तापट, अनेक कुविद्या अंगी असलेला तो बद्ध. दुराशा मनात असलेला, स्वार्थी, तंटेखोर, अनर्थ करणारा, दावा धरणारा, दुर्मती तो बद्ध होय. दुर्मती तो बद्ध होय. जय जय रघुवीर समर्थ. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परित्यान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.